आपल्या विदर्भातही एक अनोखा ताजमहाल आहे, जो राजाने नव्हे तर एका राणीने आपल्या राजासाठी बांधलाय. ऐकून इंटरेस्टिंग वाटतंय ना? चंद्रपूर पासून जवळ असणारं हे ऐतिहासिक स्थळ इथल्या राणी हिरातनीने आपल्या राजा बीरशहाच्या आठवणीत बांधलं. त्याचं झालं असं, गौंड राजवंशाचे राजा खानक्या बल्लारशहा आपल्या सैन्यासह शिकारीला गेले होते. दरम्यान त्यांना तहान लागली, म्हणून त्यांनी जवळच्याच एका झऱ्याचं पाणी प्यायलं आणि हातपाय धुतले. राजाला अंगावर कोड होता, पण दुसऱ्याच दिवशी राणी हिरातनीला जाणवलं की जिथे जिथे पाणी लागलं होतं तिथला कोड बरा झालाय. म्हणून राणी हिरातनी यांनी इथे अंचलेश्वर महादेवाचं भव्य मंदिर बांधलं. शिवाय याच परिसरात राजधानी बनवायचं सुचवलं. ते ठिकाण म्हणजेच आजचं चंद्रपूर शहर. पुढे राणी हिरातनीने राजा बीरशहाच्या मृत्यूनंतर याच मंदिराजवळ एक भव्य समाधी उभारली, जी फक्त विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि एकमेव अशी समाधी होती, जी एका राणीने आपल्या पतीसाठी उभारली होती. आज गौंड राजांच्या आणि राण्यांच्या इथे 13 समाध्या आहेत. अशा अनेक अनोख्या आणि ऐतिहासिक वास्तू आज महाराष्ट्रात दुर्लक्षित आहेत, ज्यांचा जीर्णोद्धार होणं गरजेचंच आहे. तुम्हालाही अशी काही अनोखी ठिकाणं माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या विदर्भातील ताजमहालला नक्की भेट द्या.